आमदार भरत शेठ गोगावले यांनी मतदान न केल्यास ग्रामदेवता गाव भैरीला नवस बोलून अवयव निकामी होण्याची धमकी त्यांचे भाऊ चंद्रकांत गोगावले यांनी दिल्याची तक्रार पिंपळवाडी येथील ग्रामस्थ बाबू पांगारे यांनी महाडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे। गावात भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात बूथ लावल्यास जीवेठार मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। तर बाबू पांगारे आणि त्यांचा मुलगा कल्पेश पांगारे यांनी महाड येथे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली आहे। पिंपळकोंड हे आमदार भरत शेठ गोगावले यांचं मूळ गाव आहे। तर 10 नोव्हेंबर रोजी पिंपळवाडी येथे त्यांच्या प्रचारार्थ गाव बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। त्या बैठकीत चंद्रकांत गोगावले यांनी ही धमकी दिल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। बाबू पांगारे यांचा मुलगा कल्पेश पांगारे यांनी मला याआधीही मारहाण करण्याचे प्रकार घडले असल्याचं सांगत आपल्या विरोधात खोटे नाटे गुन्हे दाखल करून वारंवार आपल्याला तुरुंगात डांबण्यात आले आहे। आपणही आमदार गोगावले यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या, मात्र त्या तक्रारींची कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप कल्पेश पांगारे यांनी केला आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पिंपळवाडी गावचे रहिवासी अनंत सुर्वे यांनी देखील मी सुद्धा पिंपळवाडी गावचा रहिवासी आहे, पण मी बिरवाडी येथील दुधाणे आवारात राहतो, पण तेथील ग्रामस्थांना गोगावले यांनी सांगितलंय की त्याला समजावून सांगा आणि नाही ऐकलं तर आमच्यावरती सोपवा, असा आरोपही अनंत सुर्वे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। हा मुंबई मंडळाचं हे लेखी आहे। आज शहरा ठिकाणी लोक राहतात, निदान ही तरी एवढी आडानिगिरी का करतात ते समजत नाही। माझे वडील 1992 पासून यांच्या या गोष्टी सहन करतायत। 2009 मध्ये त्यांनी पूर्ण हे राजकारण सोडून दिलं होतं ते 2019 पर्यंत। त्यानंतर योगायोगाने मी परत त्या गावाचं उपसरपंच पद स्वीकारलं। मी फक्त एवढंच सांगितलं बाबा ज्या चुकीच्या गोष्टी त्याला माझं समर्थन नाही, मग गुन्हावरती वालीत टाका। तो आता तुम्हाला एवढा वर्ष झालं, त्यामुळे तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्यायची आवश्यकता का दिली होती? काहीच नाही। पोलीस स्टेशन फक्त बोलतात आम्ही त्यांना विचारणा केले, ते बोलतात असं काही घडलं नाही, काहीच नाही। फक्त रिसिव्ह कॉपी माझ्याकडे सगळ्या आहेत, ज्या डिपार्टमेंटला मी केला होता। मी इथे पण मला डीवायएसपीने पण बोलवलं होता की बाबा एका गावातले तुम्ही ती तक्रार वगैरे काय असेल ते मागे वगैरे घ्या, तुला काय पैसे वगैरे पाहिजे असतील तर ते बोल, तुला काय शिक्षणाला अजून काय मदत पाहिजे होती सांग, मी तुला मग करून देतो वगैरे या गोष्टी।